लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या 24 तासांमध्ये जून महिन्याचा जो काही 12वा हप्ता आहे तो शासनाकडून जमा केला जाणार आहे। आणि मित्रांनो, त्यासाठी या ठिकाणी 2 जुलै 2025 रोजी शासनाकडून अधिकृतपणे GR देखील काढण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या ठिकाणी बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। पूर्ण जून महिना निघून गेला तरी देखील या ठिकाणी शासनाकडून जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला नव्हता, परंतु आता फायनली आता या ठिकाणी 2 जुलै 2025 रोजी जून महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यासाठी शासनाकडून निधी वितरित करण्याबाबत GR काढण्यात आलेला आहे। म्हणजेच आता या ठिकाणी येत्या 24 तासांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहत आलो आहोत की ज्या दिवशी या ठिकाणी निधी वितरणाबाबत GR काढण्यात येतो तो GR काढल्यापासून येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये 24 तासांमध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे वितरण हे सुरू केले जाते। त्याचप्रमाणे मित्रांनो, या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी 2 जुलै 2025 रोजी शासनाकडून निधी वितरण करण्याबाबतचा GR काढण्यात आलेला आहे। आणि यामध्ये जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी जे काही पैसे लागतात, जो काही निधी या ठिकाणी लागतो तो वितरित करण्याबाबत हा GR आहे। या GR मध्ये स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की जून महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती 1500 रुपये प्रमाणे देण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून 2 जुलै 2025 रोजी निधी वितरणाचा GR हा काढण्यात आलेला आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, दिनांक 2 जुलै 2025 रोजी या ठिकाणी लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी शासनाकडून GR काढण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा GR आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रक्रियेद्वारे दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम देण्यात येते। सदर योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात मागणी क्रमांक N3 लेखाशीर्ष 2235 D 767 अंतर्गत 31 सहाय्यक अनुदान वेतनतर या उद्दिष्टाखाली रुपये 3960 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे। सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती या ठिकाणी रुपये 410.30 कोटी म्हणजेच 410 कोटी 30 लाख इतका निधी या विभागास उपलब्ध करून दिला आहे। सदर उपलब्ध करून दिलेला निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी जून महिन्याचा जो काही हप्ता आहे जो अजून महिलांना मिळालेला नाहीये तो हप्ता या ठिकाणी वितरित करण्यासाठी 410.30 म्हणजे 410 कोटी 30 लाख इतका निधी जो काही आहे तो या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आणि येत्या 24 तासात म्हणजेच येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये या ठिकाणी 100% महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचे 1500 रुपये जमा होतील।